नमस्कार मित्रांनो, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेब स्टोरी कशी बनवायची. तर वेब स्टोरी कशी बनवायची त्याबद्दल आपण बघतोय. तर इथे आपण सर्वात प्रथम वेब स्टोरीचं पॅनल आपलं जे वर्डप्रेसचं लॉगिन आहे त्याला लॉगिन केलं आहे आपण. वर्डप्रेस लॉगिन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड दिसतो. या डॅशबोर्डमध्ये आपल्याला सर्वप्रथम इकडे लेफ्ट साईडला आपल्याला जे वेब स्टोरी दिसतंय इथे स्टोरीज दिसलं, स्टोरीजला क्लिक करायचं. ऑप्टिमायझेशन कमेंट इथे आपल्याला स्टोरीज दिसेल. स्टोरेजवरती क्लिक करायचं. स्टोरेजवरती क्लिक केल्यानंतर इथे डॅशबोर्डला आपण येणार. आपण या डॅशबोर्डला आपण आलो. ठीक आहे. डॅशबोर्डला आल्यानंतर आपल्याला इथे जायचंय क्रिएट न्यू स्टोरीला क्लिक करायचंय. क्रिएट न्यू स्टोरीला आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला स्लाइड दिसत आहे, बरोबर. ह्या ज्या स्लाइड आहेत या स्लाइडमध्ये आपल्याला स्टोरी ॲड करायची आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, एक सब्जेक्टवरती आपल्याला स्टोरी बनवायची आहे. कुठला सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे ते आपण ठरवूयात. तर इथे आपण ChatGPTचा उपयोग करणार आहोत. ChatGPT आपण इथे ओपन केलं आहे. chartopen.com आपण इथे टाकलं आहे, openai.com. तर इथे आपल्याला ChatGPT ओपन झालं आहे. ठीक आहे. तर ChatGPT ओपन झाल्यानंतर आपण इथे एक सब्जेक्ट घेणार, जसं की आपण पहिले हा सब्जेक्ट घेतला होता गायनेकोमेस्टिया. ठीक आहे. तर आता आपण एक सब्जेक्ट घेऊया, लायपोसेक्शन हा सब्जेक्ट जो आहे तो आपण घेऊया. या रॅनोप्लास्टी आपण घेऊया. ठीक आहे. रॅनोप्लास्टी ची स्पेलिंग आपण बघूया. ठीक आहे. रॅनोप्लास्टी बद्दल आपण टॉपिक घेतो. इथं आपण रॅनोप्लास्टी टाकलं आणि इथे आपण लिहूया वेब स्टोरी कॉन्टेंट. ठीक आहे. आपण वेब स्टोरी कॉन्टेंट घेतलं, रॅनोप्लास्टी वेब स्टोरी कॉन्टेंट. आता आपल्याला आपण एंटर करणार ChatGPT वरती. तर ChatGPT आपल्याला रॅनोप्लास्टीच्या रिलेटेड जे वेब कॉन्टेंट आहे ते आपल्याला देणार इथे. ठीक आहे. तर आपल्याला यांनी वेब स्टोरीबद्दल आपल्याला इथं कॉन्टेंट दिलं आहे. व्हॉट इज रॅनोप्लास्टी, रॅनोप्लास्टी काय आहे. तर व्हॉट यू नीड टू नाव, म्हणजे रॅनोप्लास्टी आपल्याला पूर्ण एक्सप्लोअर केलं इथे. व्हॉट इज रॅनोप्लास्टी, रॅनोप्लास्टी काय आहे आणि रॅनोप्लास्टीमध्ये काय काय केलं जातं. प्रोसिजर ओव्हरव्ह्यू आपल्याला दिलं आहे. त्यानंतर रिकव्हरी आणि रिझल्ट दिला आहे आणि लास्टला कन्क्ल्युजन आपल्याला दिलं आहे. ठीक आहे. तर इथे आपण सर्वात प्रथम काय करूयात की आपल्याला जे टायटल घ्यायचं आहे ते टायटल आपण घेऊया. तिथून वेब स्टोरीचं आपण टायटल पहिले घेऊ. इथे आपण टायटलला आलो आणि जे आपण टायटल टाकलं. ठीक आहे. वेब स्टोरीचं टायटल आपण इथे ॲड केलं. ॲड केल्यानंतर नेक्स्ट आपण जाणार आहोत वेब स्टोरीचं बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण घेऊयात. आता इथे आपण ही आपली फर्स्ट स्लाइड आहे. ठीक आहे. तर फर्स्ट स्लाइडमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे ते आपण बघूयात. इथे आपण काही टेम्पलेट आहेत. इथे आपण जे 4 डॉट दिलेत पेज टेम्पलेट, तर इथे पेज टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर काही टेम्पलेट आपल्याला शो होतात इथे, जसे की हे टेम्पलेट आलेत. ठीक आहे. खाली आपण हे टेम्पलेट घेऊयात. बॅक साईडला एक इमेज आली आहे. ठीक आहे. ती आपण इमेज सध्या रिमूव्ह केली. तर बॅक साईडची इमेज जी आहे ती आपण रिमूव्ह केली आहे आणि इथे आपण एक बॉक्स आहे तो बॉक्स घेतलाय आणि डिफॉल्ट टेम्पलेट घेतल्यामुळे इथं आपल्याला एक बॉक्स मिळाला. ठीक आहे. आणि आपण हे टेक्स्ट इथे अलाइन करून घेऊ. बरोबर. अलाइन केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, हेडिंग टाकायचं आहे. तर हेडिंग आपलं काय आहे इथे, इंट्रोडक्शन. तर आपण इथे टाकूयात. ठीक आहे. आणि इथे आपण याचा जो फॉन्ट याला आपल्याला सेंटर करायचं आहे, तर इथे आपण क्लिक करून सेंटर अलाइन घेऊयात आणि टेक्स्ट आपला सेंटरला गेला. ठीक आहे. तर आपण याची साईज थोडी मोठी करू, इथं स्पेस आहे तर. आणि इथे जे टेक्स्ट आहे ह्या टेक्स्टला आपल्याला आता इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे.
तर आपण फर्स्ट जी लाईन आहे ती ॲड करूया तिथं. ठीक आहे, फर्स्ट लाईन आपण ॲड केली, इथे आपली इथे प्रॉपर दिसते. त्यानंतर रायनोप्लास्टीबद्दल आपल्याला एक इमेज बघूयात आपण. रायनोप्लास्टीची इमेज आपल्याला भेटते का? इथे आपल्याला जे इमेज दिलेला आहे, इमेजवरती आपण क्लिक करणार. सर्च बारमध्ये क्लिक करून आपण एंटर पेस्ट करणार रायनोप्लास्टी आणि सर्च करणार एंटर करून. तर रायनोप्लास्टीबद्दल आपल्याला एक नोजची इमेज मिळाली, फक्त एकच इमेज मिळाली. ठीक आहे, आपण एक इमेज घेऊयात. ही इमेज आपण मोठी केली इथे आणि या इमेजला आपण राईट क्लिक करून हिला आपण बॅकग्राऊंड करणार. सेट ॲज पेज बॅकग्राऊंड. ठीक आहे, तर ही इथे ॲड झाली आहे. आपण थोडं टेक्स्ट खाली घेऊ म्हणजे जेणेकरून ही इमेज थोडी फोट दिसतील त्या इमेजचे. ठीक आहे, हां, आता हे प्रॉपर आपल्याला शो होती इमेज है ना. रायनोप्लास्टी आपल्याला नोज आपल्याला इथे दिसतंय. ही फर्स्टवाली जी स्लाईड होती आपण याला डिलीट करणार आहोत, डिलीट पेज. आता हे पेज आपलं रेडी झालं आहे. ठीक आहे, तर या पेजला आपण इथे ऑप्शन दिले ॲड न्यू पेज. ॲड न्यू पेज केल्यानंतर काय होईल, एक नवीन ब्लँक पेज ओपन होईल. पण आपल्याला ॲड न्यू नाही करायचं, आपल्याला करायचं डुप्लिकेट पेज. म्हणजे हे जे पेज आहे याचंच आपल्याला एक डुप्लिकेट करायचं आहे. तर आपण इथं डुप्लिकेट पेजला क्लिक करू. बघा, एक डुप्लिकेट पेज तयार झालं ॲज इट इज. हे फर्स्ट आणि हे सेकंड. तर आता आपल्याला इथे आपल्याला सेम आहे कारण आपलं कंटेंट बाकी आहे. तर आपण नेक्स्ट कंटेंट इथे घेऊयात. इथे ॲड केलं आपण नेक्स्ट कंटेंट. इथे आपल्याला सेम टायटल ठेवूया. आता रायनोप्लास्टीची इमेज आपल्याला इथे चेंज करायची कारण सेम इमेज नको आहे आपल्याला. तर इथे आपण टाकूयात नोज. बघू नोजची काय कुठली इमेज येते का. हां, आली आहे नोजची इमेज. तर आपल्याला इथे शो होती एक. तर आपण ही इमेज घेऊयात. फर्स्टवाली जी इमेज आहे ती डिलीट करू आपण आणि ही इमेज आपण इथे घेऊ. राईट क्लिक करू, सेट ॲज पेज बॅकग्राऊंड आणि ही इमेज इथे सेट झाली. ठीक आहे, नंतर पुन्हा आपल्याला एक डुप्लिकेट पेज करायचं आहे. डुप्लिकेट पेज केलं आपण. आता इथे आपल्याला नेक्स्ट टॉपिक जो आहे व्हॉट इज रायनोप्लास्टी. तर रायनोप्लास्टी घेणार आपण. व्हॉट इज रायनोप्लास्टी टायटल, सेंटरला घेतलं. इथे आपल्याला जो टेक्स्ट आहे हा टेक्स्ट फॉर्मॅट आपल्याला चेंज करायचा आहे. इथे आपण नेक्स्ट घेऊया रायनोप्लास्टी काय आहे आणि इथे आपण त्याला पेस्ट करू. ठीक आहे, तर रायनोप्लास्टी काय आहे त्याची इन्फॉर्मेशन आली. आता नोज आपल्याला इथे चेंज करायचं आहे. फर्स्ट आपण बघितलं ही इमेज घेऊ, थोडी डिफरंट आहे. डिलीट केलं, हिला आपण सेट ॲज बॅकग्राऊंड करणार. ठीक आहे, ही ॲड झाली इथे. आता त्यानंतर परत आपल्याला अजून एक स्लाईड बनवायची, डुप्लिकेट पेज. अशा टोटल आपल्याला 10 स्लाईड कमीत कमी हव्यात. यामध्ये 10 स्लाईड आपल्याला कमीत कमी बनवायच्या आहेत. आता आपल्या ह्या ज्या स्लाईड आहेत ह्या इकडे आपण बघतो त्या स्लाईड झाल्यात. तर इकडे आपल्याला अशा टोटल 10 स्लाईड बनवायच्या. टोटल 4 झाल्यात. इथं आपल्याला दिसतं बघा 4 स्लाईड, 4 पेजेस. तर अशा आपल्याला 10 करायचे आहेत. तर इथे आपण आता नेक्स्ट आपण घेणार टॉपिक की रायनोप्लास्टीमध्ये काय काय केलं जातं. ठीक आहे, तर आपण इतकं कंटेंट बसतं का एकदा चेक करूयात. रायनोप्लास्टी. ठीक आहे, तर बसलं कंटेंट इथे. इन्क्लुडिंग रायनोप्लास्टीमध्ये काय काय केलं जातं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. नंतर प्रोसिजर ओव्हरव्ह्यू. प्रोसिजर ओव्हरव्ह्यू आपण घेऊयात. नेक्स्ट स्टेप, याला आपण डुप्लिकेट पेज केलं. प्रोसिजर ओव्हरव्ह्यू. आता प्रोसिजर ओव्हरव्ह्यू मध्ये आपण फर्स्ट प्रोसिजर घेऊयात, ॲनेस्थेसिया. तो ॲनेस्थेसिया द्यावे लागतं प्रोसिजरमध्ये. तर आपल्या इथे एक टॉपिक घ्यावा लागेल अजून एक.
म्हणजे हेडिंग घ्यावं लागेल. तर आपण ह्या हेडिंगला छोटं करूयात. इथे हेडिंग घेऊयात आपण. ठीक आहे, याला बोल्ड केलं आपण हेडिंग. त्याच्यानंतर अनेस्थेसियाची इन्फॉर्मेशन घेऊ आपण. लोकल अनेस्थेसियामध्ये काय दिलं इथे, लोकल अनेस्थेसिया विथ द जनरल अनेस्थेसिया इन्श्युअर द कम्फर्ट थ्रूआउट द सर्जरी. लोकल अनेस्थेसिया पण दिला जातो आणि जनरल अनेस्थेसिया पण दिला जातो, त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर इन्सेशन्स मध्ये इकडे तर आता ओव्हरव्ह्यू आपण काढून टाकू फर्स्ट. आणि सेकंड जे होतं तर आपण अनेस्थेसिया जे आहे नाही, फर्स्ट स्लाइड इथे आपल्याला ॲज इट इज ठेवावं लागेल. हिला डुप्लिकेट करावं लागेल आपल्याला. डुप्लिकेट केली नव्हती आपण, डुप्लिकेट केली. आता इथे आपल्याला याला डिलीट करू, वरती घेऊ आणि इथे आपल्याला जो सेकंड टॉपिक आहे इन्सिशन हा घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर तो घेतला आपण. आणि याचा जो हे आहे इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन घेऊयात आपण. इन्फॉर्मेशन इथे टाकली. ठीक आहे, त्यानंतर इथली इमेज आपल्याला चेंज करायची आहे. तर इन्सिजनचा रिलेटेड कुठली इमेज भेटते का आपण बघूयात. तर हे पोटावरती आहेत, आपल्याला नको आहे ही अशी. तर आपण नोजच घेऊयात सरळ सरळ. बॅकग्राऊंडची जी इमेज आहे ती आपण डिलीट करू. हिला सेट ॲज बॅकग्राऊंड करू. ही सेट ॲज बॅकग्राऊंड झाली. नाक दिसत नाहीये म्हणून आपण थोडं खाली घेऊ हिला, म्हणजे नाक दिसेल. ठीक आहे, दिसतंय आता. त्यानंतर परत डुप्लिकेट करणार आपण. आणि नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला रिशेपिंग. रिशेपिंग आपण घेणार. ठीक आहे, रिशेपिंगला आपण पूर्ण याला कॉपी केलं आणि इथे आपण पेस्ट केलं. ठीक आहे, त्यानंतर रिशेपिंगमध्ये पण आपल्याला एक दुसरी इमेज हवी आहे नोजची. ही आपण घेऊयात. ही इमेज आपण डिलीट करू. बॅकग्राऊंड सेट ॲज, नाक दिसत नाहीये. ठीक आहे, झालं. त्यानंतर 7 स्लाइड्स झाल्यात आपल्या. अजून एक आपल्याला बनवायची आहे. डुप्लिकेट करूयात परत. इथे आपल्याला आता क्लोजर, सर्जरी क्लोजर. ठीक आहे, आता इथे आपण कॉपी केला, पेस्ट करूयात. याला डिलीट करू आणि हे घेऊया. ठीक आहे, सेट ॲज बॅकग्राऊंड. ओके, त्यानंतर पुन्हा एक डुप्लिकेट. रिकव्हरी अँड रिझल्ट. आता आपल्याला रिकव्हरी आणि रिझल्ट घ्यायचं आहे. तर आपण इथे रिकव्हरी आणि रिझल्ट घेऊयात आता रायनोप्लास्टीमध्ये. तर फर्स्ट काय होतं, स्वेलिंग. ठीक आहे, त्यानंतर सेकंड फर्स्ट रिकव्हरीमध्ये आपण काय केलं, इथे आपण इमेज चेंज नाही केली आहे ना. इमेज आपल्याला चेंज करावी लागेल. सेट ॲज बॅकग्राऊंड. ठीक आहे, इथे आपण थोडं नोज इकडे घेऊयात. हे झालं. त्याच्यानंतर आपण याला कॉपी केलं. तर इथे आपलं आता दुसरा टॉपिक जो आहे आपल्याला घ्यायचा आहे, मोस्ट पेशंट कॅन बी रिझ्यूम नॉर्मल ॲक्टिव्हिटी 1 to 2 week. ठीक आहे, इथे आपण कलर पण देऊ शकतो इथे याला, कारण आपला टॉपिक इथे चेंज होतोय म्हणून आपण इथे थोडा कलर देऊ त्याला. ठीक आहे, म्हणजे दोन्हीमधला डिफरन्स कळायला पाहिजे, हा आणि ही स्लाइड. इथे
इथे आपण नोज हेच ठेवूया किंवा डिलीट करू, दुसरी इमेज घेऊ. आपल्याकडे इमेज तर आहेच. सेट ॲज बॅकग्राऊंड. ओके. त्यानंतर पुन्हा डुप्लिकेट करणार आपण. याचा कलर आपण चेंज करू. आता इथे आपल्याला इथे आपल्याला आता नेक्स्ट टॉपिक घ्यायचा आहे. नेक्स्ट टॉपिक घेतला आपण, पेस्ट केला, पुन्हा याला कॉपी केला आपण. इथे आपण आता कलर चेंज करू. चांगला नाही जात. हा ठीक आहे. इथे नेक्स्ट टॉपिक, ठीक आहे. इमेज आपल्याला चेंज करायची आहे. इमेज डिलीट, सेट ॲज बॅकग्राऊंड. त्यानंतर इथे पण आपल्याला इमेज चेंज करायची आहे. सेट ॲज बॅकग्राऊंड. इथे राहू देऊ आपण, नाही इथे पण चेंज करायची आपली इमेज. इथे पण आपण चेंज करूयात इमेज आणि इथे ही घेऊयात. ठीक, बॅकग्राऊंड. ठीक आहे. तर आपलं आता फायनली पूर्ण स्लाईड क्रिएट झाल्यात. काही प्रॉब्लेम जर असेल स्लाईडमध्ये तर खाली आपल्याला इथे चेकलिस्टमध्ये आपल्याला प्रॉब्लेम शो होतो. तर आपण चेकलिस्टला क्लिक करूयात. चेकलिस्टमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, इन कॉलम डिस्क्रिप्शन बेटर. तर आपल्याला आता डिस्क्रिप्शन ॲड करायचं आहे. ठीक आहे. आपण डिस्क्रिप्शन डिझाईनमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर डिझाईनमध्ये तर हे जे पेज आहेत, ह्या 3 पेजमध्ये जास्त टेक्स्ट झालं आहे. ठीक आहे. तर इथले आपण जो ब्रॅकेटमधला आहे ना, त्याला आपण रिमूव्ह करून बघूयात. जर आपलं टेक्स्ट कमी झालं तर. ठीक, एक. त्यानंतर सेकंड इथे पण आहे, इथे पण एक ब्रॅकेट आहे, तो पण आपण बघूयात. थर्ड आहे इथे. ठीक आहे. बघूयात आता. ह्या 2 स्लाईड, एक स्लाईडमधलं तर झालं, पण ह्या स्लाईडमधलं नाही झालं. ठीक आहे. या स्लाईडमध्ये आपल्याला पुन्हा इथे एक ब्रॅकेट आहे वाटतं. हा ब्रॅकेट पण आपण रिमूव्ह करूयात. गेला ते पण, फक्त इथे राहिला. आता इथे एक ब्रॅकेट आहे, आपण तो रिमूव्ह केला तर आपण झाला नाही वाटतं. सेव्ह करूयात. इथे आपल्याला सेव्ह ऑप्शन दिलंय. जर लाईट वगैरे जर मध्ये गेली त्यासाठी इथे आपल्याला सेव्ह करत चला, कारण सेव्ह केलं तरच ते सेव्ह राहील, नाही तर डिलीट होईल. ठीक आहे. इथे प्रॉब्लेम बघूयात. एक प्रॉब्लेम आहे ह्या स्लाईडला. या स्लाईडचा जो प्रॉब्लेम आहे तो गेला नाही. तर आपण एक पॉईंट जो आहे तो आपण जर कमी केला तर मला वाटतं होऊ शकतं. तर कुठला पॉईंट आहे तो कमी करायचा, बघूयात. ठीक आहे. तर इथला प्रॉब्लेम, एक जो प्रॉब्लेम आहे डिझाईनचा तो सॉल्व झाला आहे. ठीक आहे. डिझाईनचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे. आता दुसरा प्रायोरिटी काय आहे की डिस्क्रिप्शन. तर आता आपण टायटल टाकलं इथे, पण डिस्क्रिप्शन ॲड केलेलं नाही. तर डॉक्युमेंटवरती आपण जाणार. डॉक्युमेंटवरती गेल्यानंतर आपण इमेज ही जी आहे ही बाय डिफॉल्ट इमेज घेणार. त्यानंतर डिस्क्रिप्शन बाकी आहे. डिस्क्रिप्शन आपण कन्क्लुजन टाकू शकतो किंवा हे पण टाकू शकतो. हे तर आपण ऑलरेडी घेतलंय, तर कन्क्लुजनच टाकूयात आपण. डिस्क्रिप्शन आपण कॉपी पेस्ट करूया तिथं. ठीक आहे. डिस्क्रिप्शन आपण टाकले इथे. त्यानंतर इथे
जी लिंक आहे ती ॲटो लिंक इथे क्रिएट झाली आपली रॅनोप्लास्टीची. त्यानंतर इथे चेकलिस्टमध्ये बघायचं काय प्रॉब्लेम असेल तर. हां, इथे आता एक आहे की टॅग आपल्याला क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, तर टॅग आपला काय आहे रॅनोप्लास्टी, तर आपण रॅनोप्लास्टी घेऊया आणि इथे आपला जो टॅग आहे तो आपण कीवर्ड टाकून कॉमा टाकूयात. हा टॅग आपला क्रिएट झाला. ठीक आहे, रॅनोप्लास्टी. त्यानंतर हे झालं आपलं मोस्ट सगळं झालं. सगळं झाल्यानंतर इथे चेकलिस्टमध्ये बघायचं प्रॉब्लेम काही दाखवतोय का. ॲड पोस्टर इमेज. तर इथे जे पोस्टर इमेज आहे ही आपल्याला लावायची आहे. तर पोस्टर इमेजमध्ये इथे आपल्याला रॅनोप्लास्टीची एक पोस्टर इमेज लावावी लागेल. तर इथे आपण एक लेक्सिका नावाचं एक वेबसाईट आहे. लेक्सिका आर्ट नावाची एक वेबसाईट आहे, तिथे आपण जाऊयात. लेक्सिका आर्ट नावाची लेक्सिका.art अशी आहे. इथे आल्यानंतर इथे आपण सर्च करूया रॅनोप्लास्टी आणि सर्च रिझल्ट. ठीक आहे, इथे काही इमेजेस आल्यात रॅनोप्लास्टीच्या. तर आता आपण यातली एक कुठली पण इमेज आपल्याला जी हवी ती आपण घेऊ शकतो. तर एक चांगली इमेज आपण घेऊयात. ही इमेज घेऊ. ठीक आहे, इथे आपल्याला डाउनलोड करू आपण ही इमेजला. ही इमेज आपल्याकडे डाउनलोड झाली आहे. आता डाउनलोड झालेली इमेज जी आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. पोस्टरला आपण जाणार, अपलोड फाईलला आपण क्लिक करणार, सिलेक्ट फाईलला क्लिक करणार आणि ही जे पोस्टर आहे हे पोस्टर आपण इथे अपलोड करणार. हेवी आहे, 500 KB फाईल आहे, त्यामुळे ती ओपन व्हायला वेळ लागेल. अपलोड व्हायला वेळ लागतो कारण फाईल हेवी आहे. तर त्याऐवजी जर आपण पुन्हा तिथे जाऊयात आणि डाउनलोडला क्लिक केलेली जी फाईल आहे त्याचा आपण साईज कमी करूयात. पेनमध्ये आपण घेऊ, रिसाईज आपण करूयात. रिसाईज आपण इथं 50% करूयात. पर्सेंटेजमध्ये जे 50 आहे तिथे आपण 50 केलं आणि रिसाईज झाली आता ही. ठीक आहे, तर हिचं नेम आपण चेंज करूयात. रॅनोप्लास्टी आपल्याला टाकायचं आहे. रॅनोप्लास्टी आपण टाकलं, क्लोज केलं, चालेल. आता आपण ही डिलीट करू. ही हेवी फाईल होती. ठीक आहे, हिला आपण डिलीट केलं आणि पुन्हा अपलोडला जाऊ आणि इथे आपण ही फाईल पुन्हा आपण अपलोडला लावली. बघा फास्ट झाली ना, कारण याची साईज कमी आहे. साईज कमी असेल तर फास्ट होईल. सिलेक्ट पोस्टरला आपण क्लिक केलं, पोस्टर फिट बसतंय, क्रॉप केलं आपण आणि हे पोस्टर इथे झालं. ठीक आहे, आता दुसरा काय प्रॉब्लेम आहे, फर्स्ट पेज ॲनिमेशन रिमूव्ह. ठीक आहे, ते केलं आपण. त्यानंतर इन्क्रीज कॉन्ट्रास्ट बिटवीन द टेक्स्ट आणि कलर. ठीक आहे, तर आपण इथला कलर चेंज केला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. चेकलिस्ट आपली राईट आली, म्हणजे आपलं इथे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर आपले सगळे प्रॉब्लेम जे होते चेकलिस्टमध्ये आपण ते सॉल्व्ह केलेत. आता आपली वेब स्टोरी फायनली रेडी आहे पब्लिशसाठी. टोटल आपण 12 स्लाईड केलेल्या आहेत. तर इथे आपण आता पुन्हा एकदा सेव्हला क्लिक करणार, जेणेकरून आपली वेब स्टोरी सेव्ह झाली पाहिजे आणि त्यानंतर आपण पब्लिशला क्लिक करणार. इथे पब्लिश होण्यापूर्वी आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिसते. आपले जे पोस्टर आहे ते पोस्टर असं दिसेल, डिस्क्रिप्शन इथं दिसेल, टायटल इथं दिसते आपल्याला. त्यानंतर पब्लिक व्हिजिबिलिटी पब्लिक आहे, सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते आणि इथे आपल्याला पब्लिशला क्लिक करायचं आहे. पब्लिशला आपण क्लिक केलं, ही वेब स्टोरी आपली पब्लिश झाली. आता वेब स्टोरी आपल्याला कशी दिसते, तर इथे आपण व्ह्यू वेब स्टोरीला राईट क्लिक करणार आणि ओपन विथ न्यू टॅबला क्लिक करणार. त्यावेळेस आपल्याला इथे वेब स्टोरी आपल्याला ती दिसते.
बघा ही वेब स्टोरी आपली शो होतीये गुगलवरती. मला हे सेकंड पेज होतं. हे थर्ड पेज आहे. व्हॉट इज रॅनोप्लास्टी. रॅनोप्लास्टी इज अ सर्जिकल प्रोसिजर डिझाईन टू अल्टर द साईज. व्हॉट इज रॅनोप्लास्टी. यामध्ये काय काय केलं जातं ते आहे. अनेस्थेसिया दिला जातो प्रोसिजर ओव्हरव्ह्यू मध्ये. इन्सिजन बद्दल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर रिशेपिंग बद्दल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर क्लोजर, द रिकव्हरी अँड रिझल्ट ही इन्फॉर्मेशन आपल्याला शो होते इथे. रिकव्हरी अँड रिझल्ट. तर अशा पद्धतीने वेब स्टोरी आपल्याला शो होणार आहे. आणि ही वेब स्टोरी पब्लिश झाली तर ही जी लिंक आहे URL ही व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता, शेअर करू शकता. ही कॉपी करून ज्यांना हवी आहे त्यांना तुम्ही ही URL कॉपी करून शेअर करू शकता किंवा इथून शेअरही करू शकता. शक्यतो करून डेस्कटॉपवरती काम करताना इथूनच शेअर करायची आणि जर मोबाईलमध्ये बघत असाल तर इथून शेअर करू शकता. तर ही आपली वेब स्टोरी फायनली डिझाईन झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेब स्टोरी क्रिएट करायची आहे. त्यानंतर ॲड न्यू वेब स्टोरीला ज्यावेळेस क्लिक करायचं तर ॲड न्यू पोस्टला क्लिक करायचं. त्यावेळेस आपण पुन्हा एक नवीन वेब स्टोरीसाठी जाऊयात किंवा इथे डॅशबोर्ड दिलेला आहे. डॅशबोर्डला क्लिक करायचं स्टोरीच्या तिथे. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर आपण डॅशबोर्डला येणार आणि पहिली आपण ही वेब स्टोरी टाकली, सेकंड आपण ही टाकली तर आपल्याला इथे शो होतं की आपण टाकलेल्या वेब स्टोरीज. ठीक आहे. तर अशा वेब स्टोरीज आपल्याला दिवसभरामध्ये ॲड करायच्या आहेत.